जय माता दी. आज ना मी तुम्हाला आंब्याचं लोणचं आम्ही कशा टाईपने बनवतो ना, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी खूप दिवसांनी मोठा ब्लॉग पण शेअर करते. आतापर्यंत मी जास्तीत जास्त छोटेच ब्लॉग शेअर केले, पण आज खूप दिवसांनी मी मोठा ब्लॉग शेअर करते ते पण तुमच्यासोबत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. तर इथे ना हे आंबे आणले होते फोडून आणि त्याला ना त्याच्या आतमध्ये जे बिया असतात ना, कोळा, ते काढून घेतल्या होत्या आणि इथे छान अशी मम्मीला धुवून घेत होती. तुमच्या इथे म्हणजे चाळणी वगैरे असेल ना, त्या चाळणीमध्ये ना असे स्वच्छ आंबे धुवून ना त्या चाळणीमध्ये टाकायचे, कारण ना काहीच पाणी राहू द्यायचं नाही, पूर्ण पाणी झाळून घ्यायचं. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर ना ते आंबे न वाळत घालायचे. त्याला ना असं काहीच पाणी नाही राहिलं पाहिजे, असं ते पूर्ण असे कोरडे कोरडे करून घ्यायचे स्वच्छ धुवून. त्यानंतर मग त्याच्यामध्ये ना, आता इथे मम्मीने तर अर्धा पुडा मीठ टाकलं आहे. तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही जितकं टाकायचं तितकं टाका, पण जितकं जास्त मीठ असलं तितकं म्हणजे ते लोणचं ना खूप दिवस टिकतं. मग त्यानंतर ना त्याच्यामध्ये हळद टाकायची. आता हळद तर मम्मीने एक पुडीच टाकली आहे पूर्ण. त्यानंतर ते पूर्ण म्हणजे असं मसाला जे आहे ना, ते छोट्या छोट्या फोडींना ना लागला पाहिजे. त्यानंतर मग त्याला ना रात्री त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी त्याला असं पाणी सुटतं. मग त्याला नाही का कॉटनच्या कपड्यावर ना चाळणीने असं गाळून गाळून वाळू घालायचं. काहीच पाणी राहू द्यायचं नाही, कोरडं कोरडं करून घ्यायचं. इथे ना आता 1 वाटी हळद, सोप आणि मेथी, इथे लवंग, मिरे हे आहे. मोहरीची डाळ असते ना, ही मोहरीची डाळ घ्यायची 2 वाटी. आणि हे धण्याकूट आहे आणि हे ना चटणी आहे आपली अंबारीची चटणी असते ना, ते इतकं सारं असं मस्त सामान घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये एक मग कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये ना लवंग आणि मिरे ना छान भाजून घ्यायचे. ते छान भाजली की त्याच्यानंतर ना जी आपली मेथी असते ना, छोटी वाटीभर मेथी घ्यायची आणि ती मेथी पण ना त्यामध्ये टाकायची. ते भाजलं की त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरीची डाळ. ती पण ना छान भाजून घ्यायची. आणि याच्या पहिले मी तुम्हाला दाखवलं होतं भाजलेलं ते, आणि त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी सोप. ते ना मस्त असं बारीक करून घ्यायचं अदरवदर. त्यानंतर हे मोहरीची डाळ आहे ना, हे पण अशी थोडीशी बारीक करून घ्यायची. त्यानंतर तेलामध्ये ना अद्रक आणि लसूण याचा पेस्ट जे असतो ना, ते टाकायचा. म्हणजे असं पूर्ण असं छान तडतडलं पाहिजे, असं पूर्ण पेस्ट ना त्या तेलामध्ये होऊ द्यायचा. छान झालं की त्यामध्ये ना जे मी तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवलेला जे दाखवला होता मसाला अदरवदर फिरवलेला, ते पण त्या तेलामध्ये ना टाकून द्यायचा असतो. तर पहिले काय करायचं माहिती आहे का, 1 वाटी धण्याचा कूट दाखवला होता ते त्याच्यामध्ये टाकायचा. आणि जी मोहरीची डाळ तुम्हाला दाखवली होती ती ना थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि ती पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर 1 वाटी आंबाई चटणी असते ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर 1 वाटी टाकायची ते म्हणजे हळद. त्यानंतर रामबंधूचा ना असा मसाला भेटतो दुकानमध्ये, ते घ्यायचं 1 वाटी आणि ते पण ना त्याच्यामध्ये ना टाकून द्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, फल्लीचं तेल ना गरम करायचं आणि ते पूर्ण थंड करून ना पूर्ण मसाला हे म्हणजे लोणच्यामध्ये टाकल्यानंतर ना ते तेल टाकायचं, थंड करून घ्यायचं. पूर्ण गार झाल्यावरच ना ते लोणच्यामध्ये टाकायचं. आता हे मसाला मम्मीने याच्यामध्ये टाकला. आता पूर्ण लोणचं तयार झालं की त्याच्यानंतर मग मम्मी त्याच्यामध्ये ना तेल टाकणार आहे. आता याच्यामध्ये ना 2 टाईपचे लोणचे आहेत, ते म्हणजे एक गोड आणि एक तिखट. त्याचा मसाला टाकलेला म्हणजे अर्धं करून घेत आहे हे लोणचं. आणि याच्यामध्ये ना गूळ असतो ना आपला, तो गूळ फोडून घ्यायचा. आता मी 2 भेल्या होत्या, तर 2 भेली पण ना फोडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्यानंतर ना छान असं त्याला कालवून घ्यायचं आणि रेडी झालं असं आपलं लोणचं. चला तर